आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी माशेलकर समितीचा अहवाल आणि त्यावरचे निर्णय हे याकरता सांगतो. काही लोक म्हणतात आम्ही निर्णय घेतला नाही, आम्ही नुसता अहवाल स्वीकार नाही. या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन त्याला मान्यता दिली आणि मग त्याच्यावर कमिटी काय तयार केली, याच्या इम्प्लिमेंटेशन करता नियम बनवायची कमिटी आहे. अहवाल स्वीकारलेला, फक्त आता आणि मग ती जी कमिटी झाली त्याच कमिटीने काम करत 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 आमचे GR निघालेले आहेत. हे जे GR आमच्या काळात निघाले आहेत हे तेच काम करत 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 ते आमच्या काळामध्ये अशा प्रकारचे सगळे GR निघालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर 16 एप्रिलला 2025 ला आम्ही पहिला GR काढला आणि त्या GR मध्ये आपण असं म्हटलं की मराठी ही सक्तीची आहे, दुसरी भाषा आपण इंग्रजी म्हटली, तिसरी भाषा आपण हिंदी म्हटली. त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आपण 17 जूनला हा GR बदलला आणि यामध्ये सांगितलं की कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. आणि त्याही GR मध्ये आपण सांगितलं मराठी सक्तीची भाषा कुठली, मराठी, आणि तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा स्पष्टपणे GR काढला. आणि याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ही तिसरी भाषा पहिलीपासून नाही आहे, त्याचं लेखन वाचन हे तिसरीपासून आहे आणि 2 वर्ष पहिले नुसती बोली आहे, म्हणजे त्यांच्याशी संवाद करायचा. त्यामुळे हा जो काही अहवाल या ठिकाणी मांडण्यात आला होता, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.